नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत संयुक्त पूरक परीक्षा PSI STI ESO साठी झालेली 4 सप्टेंबर 2021 रोजी त्यातील 15 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग या सेक्शनवर होते. तर याचं डिटेल्ड अनालिसिस आपण पाहणार आहोत. हा माझा अल्प परिचय आहे. टेलिग्राम, यूट्यूब, फेसबुक पेज जॉईन करा. हे झिरो इन्फिनिटी या नावाने आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे. यामध्ये काय बघा, चार कॉलम दिलेले आहेत. कॉलमची 16 येते, या कॉलमची बेरीज 19 येते, या कॉलमची बेरीज 22 आणि या कॉलमची बेरीज 25. म्हणजेच काय, 16, 19, 22, 25. प्रत्येक वेळी 3 न संख्या वाढते. अशा प्रकारे ही एक मालिका तयार होते, सिरीज म्हणतो आपण त्याला. जर आता आपण पर्यायामध्ये पाहिलं तर या कॉलमची, या स्तंभाची बेरीज 25 येते, या स्तंभाची बेरीज 23 येते, या स्तंभाची बेरीज 19 येते, या स्तंभाची बेरीज 24 येते. काय पाहिजे होतं आपल्याला? तर 22 नंतर येणारी पुढची संख्या 25 आहे आणि सगळ्या अंकांची बेरीज या स्तंभातील 25 येणारा हा पर्याय 1 आहे, म्हणून उत्तर पर्याय 1. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपकल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाचे पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी या शब्दसमूह जोडी निवडा. ठीक आहे. तर बघा, ही दिले काय स्टेटमेंट. रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश 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 मनस्थिती विसंगत वाटत होती. एकतर रोखे बाजार कोसळत आहे आणि तो व्यक्ती खरेदी विक्री व्यवहार करणारा आहे. तर त्याची मनस्थिती आणि त्याची मनस्थिती कशी वाढली पाहिजे? आपल्याला विसंगत वाढली पाहिजे. तर अशी विसंगती दाखवणारा एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय 3, आशावादी आणि आनंदी. ठीक आहे. इथे दोन्ही शब्द विसंगत आहेत. म्हणजे तो आशावादी पण आहे, आनंदी पण आहे आणि शेअर बाजार कोसळत आहे. या शेअर बाजार कोसळण्याला हे 2 शब्द विसंगत आहेत. दुसरं पाहू. हा क्यूब प्रश्नामध्ये दिलेला आहे. आणि सांगितलंय की या क्यूबला आपल्याला हलवायचं आहे. कशा प्रकारे? कसं? एक संख्या वर असली पाहिजे तशाच तशी, आणि 6 संख्या असलेली उजवे पृष्ठ आत्ताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले. हे जे 6 होते ते समोर आणले, म्हणजे इथे आणले समोर. तर उजव्या पृष्ठावर
कोणती संख्या म्हणजे कोणती संख्या इथे हा उजवा पृष्ठ कोणती संख्या येईल असा तो प्रश्न आहे. आणि काही त्यांनी कंडिशन दिले आहेत. कसं जसं की 3 या संख्येच्या समोर 1 नाही किंवा 1 च्या समोर 3 नाही, 6 च्या समोर 3 नाही किंवा 3 च्या समोर नाही, 6 नाहीत, 6 च्या समोर 4 नाही किंवा 4 च्या समोर 6 नाहीत असा अर्थ निघतो. हे दिलेल्या कंडिशन आहेत ह्या. यानुसार आता आपला प्रश्न सोडवायचा आहे. असं लिहून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला 1 आणि 6 ची पोझिशन माहित आहे. आता बघा 1 च्या पुढे 3 नाही म्हणजे सॉरी 1 च्या अपोजिट 3 नाही. हा एक वर आहे म्हणजे हे जे बॉटमला असेल, टॉपला 1 आहे, बॉटमला 3 नाही असं 3 लिहून आपण 3 ला क्रॉस करून टाकू, कॅन्सल करू. ओके. तशाच प्रकारे 6 च्या पुढे 3 आणि 4 नाही म्हणते. 6 इथे आहे फ्रंटला, तर ही जी बॅक साईड असेल बॅक तिथे 3 नाही आणि 4 नाही असं लिहून घेतलं आपण. ठीक आहे. आणि हे जे 2 आहे ते आता आपल्याला माहित आहे की या साईडला, कारण हे 2 फिरवलेलं आहे त्या क्यूबला. तर यावरून काय समजतं आपल्याला की पहिल्यांदा या 5 ची पोझिशन कळते आपल्याला. 5 जसं की आपण म्हटलं की 6 च्या पुढे काय नाही, 3 नाही, 4 नाही. ठीक आहे. मग उरलंच काय, तर फक्त 5 हा अंक उरतो. 1 1 2 3 4 5 6 पैकी. ठीक आहे. मग आता 5 ची पोझिशन फिक्स झालेली आहे. उरला काय, आता जो उरलेला असेल इथे जे आहे ते 3 किंवा 4 पैकी एक असणार आहे. म्हणजे आता इथे 4 येऊन जाईल. आता जो उरला एकच अंक उरतो तो म्हणजे 3 आणि 3 या राईट साईडला येईल. तेच आपलं उत्तर आहे. हे बघा, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. या प्रश्नामध्ये काय केले त्यांनी, अशी आकृती दिलेली आहे. जाळे आहेत त्याला मध्ये घडी घालून आता घनाकार मिळवायचा आहे आपल्याला घन. तर घनाच्या पृष्ठातील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या लिहा. शिरोबिंदूंची संख्या लिहायची आहे जिथे कर्णरेषा छेदतात. ओके. कर्णरेषा कशाला म्हणतो माहिती आहे आपल्याला, तर बघू आपण. पहिल्यांदा क्यूब तयार करू आपण. हे बघा अशा प्रकारे क्यूब तयार होईल आणि त्यांनी दिल्याप्रमाणे हा क्यूब रेषा आपण जोडून घेऊ. आता क्यूब रेषा जोडते वेळेस काही थोडं एक गोष्ट लक्षात घ्यायची. हे बॉटम तर जसा तसाच राहील. हा जो तळ आहे तो जसा तसा राहील. याला नाही हलवायचं, बाकी सगळं हलवायचं. ही बाजू उभी करायची आणि ही बाजू उभी करायची. ठीक आहे. नंतर ही उरलेली जी घडी आहे बाजू म्हणजे आणि हे बॉक्स बंद करून टाकायचं. ठीक आहे. लक्षात. मग काय मिळेल आपल्याला, अशा प्रकारे हे. ओके. असा घन मिळाला. त्यानंतर आपल्याला त्या जे जाळ्या आहेत, रेषा आहेत किंवा कर्णरेषा आहेत त्यांची पोझिशन फिक्स करायची. लक्षात ठेवा, उदाहरण म्हणून बघू आपण. की हा जो शिरोबिंदू आहे, आता ही जी घडी उभी केल्यानंतर शिरोबिंदूची सुरुवात मात्र इथूनच होईल. शिरोबिंदू थोडंच हलणार आहे, नाही हलणार. मग शिरोबिंदू असं. ठीक आहे. अशा प्रकारे हा शिरोबिंदू तसाच असणार आहे. असं जर आपण पाहिलं तर मग आपल्याला
ह्या जाळ्या जुळून घेता येतील ह्या कर्णरेषा आणि मग ते असं दिसेल आपल्याला. ओके, बघा ही कर्णरेषा इथे जोडलेली आहे, ही याला जोडलेली आहे, ही याला, ही वेगळीच कर्णरेषा आहे, ही छोटी कर्णरेषा एक आहे, ही एक आहे. अशा सर्व कर्णरेषा आपण जोडल्या. आता आपल्या लक्षात काय आलं की ही त्याच्यामध्ये असे फक्त दोनच बिंदू आहेत जिथं दोन पेक्षा जास्त कर्णरेषा एकमेकांना छेदतात. बघा या इथं 3 कर्णरेषा छेदतात एकमेकांना या शिरोबिंदूमध्ये आणि या शिरोबिंदूमध्ये 3. बाकी सर्व शिरोबिंदूमध्ये 3 पेक्षा कमी कर्णरेषा एकमेकांना छेदतात. ओके, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. आता बघू, पारदर्शक कागदाचा तुकडा X हा दिलेला आहे आणि त्याची त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला घडी घालायची आहे. तर हे करते वेळेस आता बघा 2 स्टेप मध्ये आपण हे प्रश्न सोडवू. स्टेप 1 काय म्हणते की हे जे बाणाचं चिन्ह आहे का, हे बाण बाण यावर लक्ष केंद्रित करू आपण आणि विचार करू की ही जी बाजू आहे हे बघा, टाकल्यावर ही बाजू यावर टाकल्यानंतर फोल्ड केल्यानंतर तो जो बाण आहे तो आपल्याला कसा दिसेल. ठीक आहे, तर बघा ह्या आकृतीमध्ये कसा दिलाय बाण एकमेकांना, ते एकमेकांना झालंय. या आकृतीमध्ये पण ओव्हरलॅप झालाय. बाण असा तिरपा आहे, जर फोल्ड केला तर तो ओव्हरलॅप होऊन असा थोडासा होईल. ठीक आहे, म्हणून हे 2 ऑप्शन बाहेर पडतात पहिल्यांदा. हे 2 ऑप्शन बाहेर पडले. आता उरले 2 ऑप्शन. आता काय करू आपण की हे जे चिन्ह आहे म्हणजे असं गोल चिन्ह आहे आणि अर्धा भाग काळा आहे अर्धा भाग पांढरा आहे, यावर लक्ष केंद्रित करू आपण. आता बघा यावर लक्ष केंद्रित केल्यानंतर काय होईल की हा जो फोल्ड आहे या फोल्डवरचा ही जी आकृती आहे ती एकदा, दोनदा आणि तीनदा फोल्ड झालेली आहे. ठीक आहे, आणि तीनदा फोल्ड झाल्यामुळे ती आपल्याला फायनली कशी दिसेल तर आकृती 4 मधल्याप्रमाणे दिसेल. म्हणून याचं उत्तर असेल 4. आता बघू आपण आजचे तरुण आणि त्यांची जीवनशैली यामुळे हे तरुण मतदान करण्यामध्ये फारसे इंटरेस्टेड नाहीत असा हा पॅसेज म्हणतोय. त्यामुळे काय होतंय की मतदानाच्या संख्येला अहोटी लागली, म्हणजे मतदान करत नाहीयेत तरुण वर्ग, आणि वयस्क लोक जे आहेत ते मतदान करतात, त्यांचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे एकूण मतदान कमी होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की जे शासन करते गव्हर्नमेंट म्हणजे पार्टी जी निवडून येते तिला खरंच प्रशासनाचा अधिकार आहे का, हा प्रश्न आहे इथे. ठीक आहे, आणि त्यानंतर म्हणतोय त्यांनीच एक सोल्युशन दिलेलं आहे की काय करावं लागेल, ही जी पारंपरिक पद्धत आहे आपली पेपर बॅलेट सिस्टम किंवा ही आताची ईव्हीएम वगैरे, ही सोडून काही नवीन मतदान पद्धती अवलंबिता येईल का, जेणेकरून आजच्या तरुण पिढींचे
मतदानातील टक्का वाढेल. ठीक आहे. आणि शेवटी विचारलेलं आहे की वरील युक्तिवादातील त्रुटी कोणती, त्रुटी व्यक्त करणारा पर्याय कोणता. पुन्हा सांगतो बघा. आजचे तरुण आहेत, मतदान करत नाहीत, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. आपल्याकडे कसं आहे, फर्स्ट पास्ट द पोस्ट म्हणजे काय की 100 पैकी ज्या व्यक्तीला सगळ्यात जास्त मतदान पडेल तो जिंकतो. उदाहरणार्थ 23, एका व्यक्तीला 23 मतदान पडेल आणि बाकी सगळ्या व्यक्तीला 20, 19, 7, 8 असे आहेत. तर सगळ्यात जास्त ज्याला मतदान पडेल तो जिंकतो. बरोबर आहे. पण आता बघा तुम्ही, मी म्हटलं की 100 पैकी 23 मत ज्याला मिळाली तो जिंकतोय. तर शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे का नाही हा प्रश्न कसा उद्भवला बघा. 100 पैकी फक्त 23 लोकांनीच त्यांना मतदान केलंय आणि तरीही तो शासन करतोय. आलं लक्षात. मग जे त्यांच्या विरोधात ज्यांनी मतदान केलेले आहे ते 87 लोक, किती, विरोधातील 87 लोकांचं काय. म्हणून त्यांना असा प्रश्न पडलेला. तर पर्याय त्यांनी काय सांगितला, उपाय त्याच्यावर की पारंपरिक निवडणुकीला पर्याय शोधणे. कसं, ऑनलाईन करता येईल का, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आता ही त्रुटी सांगणारा यातील पर्याय बघा, हा 4 येऊन जातो. फक्त व्यवस्थित वाचल्यानंतर, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. हा, असं म्हटलेलं आहे की वयस्क लोक मतदान करतात, पण ही त्रुटी होऊन जाईल त्यातली सगळ्यात मोठी. पुढचा प्रश्न, हा सिटिंग अरेंजमेंट वरील प्रश्न आहे. बैठक व्यवस्था म्हणतो आपण याला. आणि हा खरंच ट्रिकी आहे, वेळ खाऊ आहे. म्हणून असे प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचे नसतात जर वेळ कमी असेल तर. कारण हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली 3 ते 4 मिनिट लागतात, कधी कधी 5 मिनिट लागतात. आणि तरीही या प्रश्नाचं उत्तर येईलच याची शाश्वती नसते. पण हा प्रश्न खरंच अवघड आहे हे आपल्याला समजेल कधी, किंवा असा प्रश्न परीक्षेत सोडवायचा नाही हे कळण्यासाठी तुम्ही असे प्रश्न घरी सोडून पाहिले पाहिजेत. तर आता आपण बघू. यांनी काय काय दिलेलं आहे. 5 मित्र आहेत, ABCDE, जे की उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. सॉरी, दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. इकडे बघत आहेत, खाली दक्षिणेकडे बघत आहेत. आणि दुसरे आहेत 5 मित्र, MNOPQ, हे कुठं पाहत आहेत, इकडे बघा, उत्तरेकडे. आपल्याला दिशा ज्ञान माहितच आहे. याला उत्तर दिशा म्हणतो, याला दक्षिण, याला पूर्व आणि याला पश्चिम. ओके. नंतर सांगितले त्यांनी ई हा ओ च्या समोर आहे. ई हा ओ च्या समोर आहे, जो एम च्या उजवीकडे आहे. ई जो आहे तो ओ च्या समोर आहे बघा. आणि जो ओ जो आहे तो एम च्या उजवीकडे आहे. ओके.
अशा प्रकारे अशी त्याची मांडणी करून घेऊ. ओके, दुसरं पाहू. सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्ण रेषेत आहेत. ओके, म्हणजे वर जे 5 आहेत, ओके, आणि खाली 5 आहेत, आणि एकमेकांच्या कर्ण रेषेत, म्हणजे सी जर इथं असेल तर एन इथे असला पाहिजे, आणि सी जर इथे असेल तर एन इथे असला पाहिजे. ओके, चला पुढचं पाहू. बी जो डीच्या डावीकडे, बी जो डीच्या डावीकडे लागून आहे. आता बघा, डी ची डावी बाजू हे कुणीकडे बघताय? दक्षिणेकडे, म्हणून हे डी इथं असेल, तो बी इथं असेल. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे, क्यूच्या समोर आहे. ठीक आहे, काय क्यूच्या समोर आहे. हे दुसरी स्टेटमेंट तयार होईल, म्हणजे असं लिहिता येतं. पुढे बघू आपण. यम हा रांगेच्या एका टोकाला आहे. ओके, 1 2 3 4 5. यम जो आहे तो कुठं? एक तर इथे असेल, नाहीतर इथं असेल टोकाला. त्यानंतर सांगितलं पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, पी जो क्यूच्या डावीकडे, बघा आता ही इकडे पाहतात उत्तरेकडे, म्हणजे याची डावी बाजू कोणती? ही. पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, डीच्या समोर आहे. ठीक आहे, डीच्या समोर आहे. हे एक तयार होईल. त्यानंतर काय सांगितलंय, आता काय करायचं आहे, जर आता वाचू पुन्हा, जर बी हा ई च्या जागेवर गेला, ई हा क्यूच्या जागेवर गेला, क्यू हा बी च्या जागेवर गेला, तर ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? म्हणजे हे पहिल्यांदा सिटिंग अरेंजमेंट करायची आहे आपल्याला, आणि नंतर पुन्हा त्यांची जागेची अदलाबदल करायची आहे, आणि नंतर उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. तर बघा, हे असं तयार होतं. स्टेप 1 काय आहे? दिलेली माहिती किंवा विधाने नीट आकलन करून मांडणी करणे. आपण जशी आता मांडणी केली होती ते बघा, हे ही दुसरी स्टेटमेंट अशी आहे, तिसरी आणि चौथी स्टेटमेंट असते, चौथी आणि 6वी विधान किंवा स्टेटमेंट. नंतर काय? दिलेली माहिती विधाने एकत्रित करणे, इथे एकत्रित करायचे आहे. प्रश्नात दिल्याप्रमाणे जागेची अदलाबदल, शेवटी जे जागेची अदलाबदल करायची आहे. नंतर पर्यायातून उत्तर निवडायचं आहे. ठीक आहे, आता बघा, विधान 4 आणि विधान 6 पाहिलं, यावरून एक विधान तयार करता येते आपल्याला. बघा, डी बी, बीच्या समोर क्यू, आणि पी क्यूच्या समोर डी. ओके, अशा प्रकारे हे एक विधान तयार होते याच्यावर. आता काय करायचं, सगळे विधान आलेले आहेत, बस मांडणी करायची एका ठिकाणी किंवा एकत्रीकरण करायचं. हे जे विधान आहे, हे यम इथे येतं. बघा, इथे काय येतं? यम टोकाला आहे म्हणून सांगितलं. बघा, इथं यम इथे नाही तर इथे येईल, पण इथं यम टोकाला आहे म्हणून सांगितलंय. जर यम आपण इथे लिहिलं तर यमच्या नंतर ओ साठी जागा राहत नाही, म्हणजे यमला इथेच यावं लागेल. आता बघा, यम इथे आला तर दुसरी आपल्याला ही आहे बघा, हा म्हणजे आहे ना, त्याने सी आणि एन एकमेकांच्या कर्ण रेषेत आहेत. म्हणजे काय, इथे तर येऊ शकत नाही, म्हणजे इथे सी येऊ शकत नाही, कारण इथे सी आलं तर इथे एन यायला पाहिजे, पण यमली ती जागा घेतलेली आहे. म्हणजेच काय, सी ला इथेच यावं लागेल, एन ला इथेच यावं लागेल. ठीक आहे, बस. आता काय, हे इथे बसून जातं. आता जे आपण या दोन्हीचं एक केलेलं आहे ते इथं येतं. पी इथं आले की पी त्याच्या बाजूला, क्यू त्याच्या बाजूला आहे, डीबी त्याच्या समोरासमोर आहे. हे झालं डीबी. ठीक आहे, आता एकच जागा उरलेली होती,
आता हे सगळे जागे भरलेले आहेत, फक्त ही एक जागा उरली होती आणि व्यक्ती सुद्धा यापैकी एकच उरला होता, फक्त ए ची जागा माहिती किंवा फिक्स नव्हती, ते इथं ए लिहून टाकलं, विषय संपला. अशा प्रकारे आपली सिटिंग अरेंजमेंट कंप्लीट झाली. पण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, डी जर बी बी जर ई च्या ठिकाणी गेला, ई हा क्यू च्या ठिकाणी गेला बघा, आणि क्यू हा बी ठिकाणी गेला, तर काय करायचं आपल्याला, तर ओ च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? ओ च्या समोरील व्यक्ती कोण? हा, हे ओ इथं आहे, बरोबर आहे. त्याच्या समोरील व्यक्ती ही, डावीकडून दुसरी, लक्षात, वरच्या रेषेतले, वरच्या रांगेतले लोक दक्षिणेकडे पाहत आहेत, डावीकडून दुसरी, यांची डावी बाजू ही म्हणजे ही त्याची दुसरी जागा झालेली आहे, दुसरी पोझिशन. आणि इथं काय केलंय, क्यू जो आहे तो बी च्या ठिकाणी गेलाय, म्हणून उत्तर असेल आपलं क्यू. लक्षात, हे बघा क्यू. चला तर पुढचा प्रश्न. खाली प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे R1 आणि R2 दिलेली आहेत. विधाना संदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा. चला, विधान काय आहे, हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात दूरस्थ खरेदी, टेलिशॉपिंग करतात. टेलिशॉपिंग म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे वगैरे वरून शॉपिंग करतात. तर त्याची कारणे काय दिलीत बघा. लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात, कारण हे शकते. हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ नाही, हे तर नक्कीच असणार आहे. हा, दुसरे पण कारण असतात, पण इथेही बरोबर आहे. तर पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. संभवनीय कारण R1, फक्त R1 आहे, R2 नाही म्हणते, असं म्हणता येते का? R2 नाही म्हणून नाही, R2 तर आहेच, म्हणजे हे उत्तर नाही. दुसरं, संभवनीय कारण R2 आहे, R1 नाही. R2 तर आहेच, R1 नाही म्हणते ते. आपण म्हणलो होते की असू शकते. बरं ठीक आहे, बघू, हे उत्तर असू शकतं. पुढे जाऊ आपण. संभवनीय कारण दोन्ही नसून, दोन्ही नाही असं होणार नाही. एक कारण आपल्याला माहित आहे ते हे आहे, म्हणजे हे उत्तर नाही. संभवनीय कारण R1 ही नाही किंवा R2 ही नाही, तर हेही नाही. बघा, संभवनीय कारण असं उत्तर यायला पाहिजे 2, फक्त R2 आहे, R1 नाही. सगळं संभवनीय आहे, फिक्स काही नाही. हा दिशा ज्ञानावरील प्रश्न आहे. आपल्याला माहित आहे ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण आहे, ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे. तर या प्रश्नामध्ये काय केलं, प्रसाद आहे, त्या घरापासून चालायला सुरुवात करतो तो, ठीक आहे, वर 8 किलोमीटर जातो, नंतर उजवीकडे 5 किलोमीटर जातो, नंतर पुन्हा उजवीकडे 4 किलोमीटर, नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर आणि शेवटी तो डावीकडे 2 किलोमीटर, अशा प्रकारे प्रवास करतो. तर त्याचे घरापासूनचे अंतर शोधायचं आहे, ठीक आहे. हे असं, म्हणजे हे घर इथं आहे, हे इथं, म्हणजे असं आपल्याला एक काटकोन त्रिकोण मिळतो.
आणि तो आपल्याला कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंची वर्ग या सूत्राने सोडवायचा आहे. हे माहित आहे आपल्याला. हे 8 किलोमीटर आहे, हे 4 किलोमीटर आहे, हे 4 आणि हे 2 म्हणजेच काय, तर ही बाजू 6 येईल, ही 5 किलोमीटर आहे, हे 5 आणि हे 3 म्हणजे ही बाजू 8 येईल. तर आता आपण हे सोडून घेऊ. चला, ही बाजू 8, ही बाजू 6 त्याप्रमाणे सोडवायचं आहे. कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची. आणि हे जेव्हा करू वर्गाच्या बाहेर घेऊन तो शेवटी सॉरी 10. ओके, आता बघू आपण. ए बी सी डी हे 4 खेडे आहेत. ए बी त्या खेड्यात 6200 मस्त राहतात. आणि एक सर्वेक्षण रंगाबद्दल. अतिप्रिय रंग कोणता? आता बी खेड्यामध्ये 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय. खेड्यातील किती लोकांचा तो रंग आहे? एकट्या बी मध्ये 50 लाल रंग आवडतो. आता ए डी उरलेल्या खेड्यामध्ये किती लाल रंग आवडणारे लोकांचा हा प्रश्न आहे. काय करावं लागलं आपल्याला? 200 ग्राम 23% म्हणजे किती हे करावं लागलं अगोदर आपल्याला. ठीक आहे, आता त्यातले 50% लोकांना लाल रंग आवडतो म्हणून सांगितलंय, म्हणजे त्याचे अर्धे करावे लागतील. ठीक आहे, आणि इकडे सांगितलं की 20% लोकांना लाल रंग. आता 20% म्हणजे किती? 6,200 चे 20% किती काढावं लागतील? मग ह्या 50%तून हे 20% म्हणजे हे एकूण लाल 20% लोक. तर 20% मधून हे बी खेड्यातील तर उरलेले लोक हे इतर खेड्यातील असतील. ओके, बघू आपण. चला, हे काढलं बघा. 23% म्हणजे किती होतात? 1426. ओके, 1426 चे हाफ 713. आपल्याला हे किती मग? 6200 20% 1240. आता काय करायला लागेल? ह्या 1240 मधून हे 1300 713 मायनस केले 527 2. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण. एक 28 मीटर व्यासाचे वर्तुळ आहे. 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे. ओके, व्यास 28. ठीक आहे, म्हणजे इथून इतकं 28, तर त्रिज्या 14 असेल. बरोबर आहे, आणि त्याच्या भोवती 7 सेंटीमीटर रुंद रस्ता आहे. ओके, हे किती आहे? 7 सेंटीमीटर फक्त. म्हणजेच काय, हे 14 आहे आणि हे 14 आणि हे 7 म्हणजे हे 21 येईल. म्हणजे असे 2 वेगवेगळे कॉन्सेंट्रिक सर्कल तयार झालेत.
हे 14 रेडियस आहे आणि ही 21, आणि आपल्याला विचारलेलं आहे रस्त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, आता कसं करतो आपण क्षेत्रफळ? मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ. मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ फॉर्म्युला, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर. ओके, ते लिहिलं आपण. आता आपल्याला माहित आहे पाय आर स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर. हे इथं मोठा आर, इथं लहान आर आहे. पाय कंसाच्या बाहेर घेतले, पाय आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. पायची किंमत 12/7 असते. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 21 आणि याचं 14, म्हणजे 21चा वर्ग वजा 14चा वर्ग. सॉल्व करून घेऊ आपण याला. 21चा वर्ग 441, 14चा वर्ग 196. आता जर हे सॉल्व करून घेतलं तर उत्तर येतं 772. ठीक, आता यानंतर बघू आपण शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? याचं सोपं उत्तर आहे पाहायला गेलं तर. बघा, अगोदर 5 मजूर होते, 12 दिवस लागायचे. आता काय झालं? 15 मजूर झाले. आता मजूर वाढले ना, मग दिवस कमी लागतील, बरोबर आहे? आणि तसं जर पाहिलं तुम्ही तर दिवस कमी लागतील म्हणतोय, तर एकच तर पर्याय 4 हा कमी दिवस लागणारा. बाकीचे सगळे 12 पेक्षा जास्त आहेत. इथे 12 आहे, इथे 15 आहे, इथे 16 आहे. म्हणजे हे उत्तर काय असलं पाहिजे आपलं? 4. ठीक आहे, तरी आपण ते पद्धतीने सोडून बघू. जर पद्धतीने सोडायचं म्हटलं तर असा त्याचा फॉर्म्युला आहे M1D1H1 भागिले W1 इक्वल टू M2D2H2 डिवायडेड बाय W2. M1 म्हणजे काय? ते काय दिले? वर्कर्स किंवा मेन. एम साठी आपण मेन साठी वापरतो. मेन म्हणजे पुरुष, मनुष्य किंवा मनुष्यबळसाठी. आणि डी डेज म्हणजे किती दिवस लागतात काम करायला, तशा प्रकारे. म्हणजे काय होते तर M1 इक्वल टू M2, याला जर सॉल्व केला आपण तर उत्तर येतं बघा D2 4. आता बघू आपण हा रेशो वरचा प्रश्न आहे. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 होते, तर त्यांचे आजचे वय किती? ठीक आहे, आता इथं कसं करायचं आहे? सात वर्षापूर्वी वैभव, पर्यायावरून उत्तर शोधू. आपण काय करू? समजा असं समजू की पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. काय होईल बघा? त्या तिघांचे आजचे वय आपण 19, दुसऱ्याचं 25, तिसऱ्याचं 28 आहे. मग 7 वर्षापूर्वी काय होईल? पहिल्याचं होईल 19 वजा 7 म्हणजे 12, दुसऱ्याचं होईल 25 वजा 7 म्हणजे 18 आणि तिसऱ्याचं 28 वजा 7 म्हणजे 21. ठीक आहे, आता जर आपण याला संक्षिप्त रूप दिलं, या तीनही संख्येला भाग जाणाऱ्या संख्येने त्याला आपण संक्षिप्त रूप देऊ.
काय 12, 18 आणि 21 या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने जातो. ओके, 3 ने जातो. आता काय 3 चौक 12, 3 संग 18, 3 7 21. ओके बघा, आणि त्यांनी सांगितलंय की 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले त्यांनी 4 8 6 7. ओके, इथे दिले आणि इथे हे सिद्ध झाले, म्हणून उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर सूट मिळालेली आहे 26.25 रुपये. तर बिलाची एकूण रक्कम किती? थकीत बिल आहे आणि हे सूट देत आहेत. अवघड आहे. पेनल्टी मारायची तर सूट देतात का? ठीक आहे, देत आहेत. ओके, पुढे बघू आपण. तर काय काय दिले बघा. व्याजदर दिला आहे 6% आणि सूट दिलेली आहे 26%, पण ही 10 महिन्याची सूट आहे. सॉरी, ही सूट आहे 26 रुपये. तर आपल्याला विचारले काय की बिलाची एकूण रक्कम किती विचारली. ओके, पुढे जाऊ आता आपण. हा, 12 महिन्यासाठी व्याजदर 6% दिलेला आहे. एका महिन्यासाठी किती होईल मग? 0.5, कारण 6/12 ना एका महिन्यासाठी, आणि 10 महिन्यासाठी 0.5 गुणिले 10 म्हणजे 5%. आणि त्यांनी दिले काय 5% सूट म्हणजे किती? 26 रुपये. आता 5% म्हणजे 26 रुपये, तर 100% म्हणजे किती? यावरून आपण काढू शकतो 525. ठीक आहे, हे बिल आहे थकीत बिल. पण त्यांनी विचारले बिलाची एकूण रक्कम. ते कसं असते? थकीत बिल अधिक सूट. ठीक आहे, आणि त्यांची जर बेरीज केली तर 555.25. पुढे उत्तर काय आलं मग हे? हा, पुढचा प्रश्न. एक थैली आहे, अशा प्रकारे थैली आहे एक. त्याच्यामध्ये 1 रुपयाचे काही कॉइन्स आहेत, 50 पैशाचे काही कॉइन्स आहेत, नाणी, आणि काही 25 पैशाचे. त्यांचं दिलेलं आहे 5, 6, 8 या प्रमाणात आहेत. तर त्यांची एकूण किंमत आणि त्यांची एकूण किंमत दिलेली आहे 420 आहेत. नाणे किती आहेत? तर बघा, अशी ही बॅगेमध्ये एकूण 420 रुपये आहेत. 1 रुपयाचे, 50 पैशाचे आणि 25 पैशाचे पैसे नाणे आहेत. 5x, 6x आणि 8x करून घेतले. x हा आपण कॉमन फॅक्टर मानू. आता एकूण पैसे किती आहे? एकूण पैसे किती आहेत? 20 रुपये आहेत. कसं? कॉइन झाली आणि त्याची ही किंमत 1 रुपयाची किंमत, पैशाची किंमत. इथे किती आहेत? 50 पैशाची कॉइन्स 6x आहे, पैसे 0.5 म्हणजे 50 पैसे. हे किती आहेत?
8x नाणी आहेत, 8x आहेत आणि त्यांचं मूल्य 25 पैसे म्हणजे 0.25 आहे. 420 ला बरोबरला बरोबर. हे 0.5 गुणिले 6x काय ते 3x. 0.25 गुणिले 8 2x. हे 0.25 2 गुणाकार केलेला आहे जो येतो अपूर्णांकाचा गुणाकार. 25 गुणिले 8 200 येत असतात आणि 2 स्थळा अगोदर पॉईंट दिला, 2 पॉईंट. ठीक आहे. आता या सगळ्याची बेरीज केली आणि सॉल्व्ह केलं तर हे 42 येते, म्हणजे आपला कॉमन फॅक्टर 42 भेटला. आता पण त्यांनी विचारलं आहे की 50 पैशाची नाणी म्हणजेच 6x म्हणजे किती. आता बघा 6 आणि x ची किंमत काढली आपण 42. 6 गुणिले 42 252. ठीक आहे, म्हणून उत्तर 3 252. तर मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे झिरो इन्फिनिटी, यूट्यूब चॅनल आहे झिरो इन्फिनिटी आणि फेसबुक पेज आहे झिरो इन्फिनिटी. जॉईन करा आणि थँक्यू.